आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जावाई बापू अभिनंदन। खूप अभिनंदन। थँक्यू खरंच। तुमच्याच मुळे झाले हे सगळे, मास्तरीनबाईमुळे झाले सगळे। अक्षरा आता तरी बोलून टाक सगळं। आपल्यात गेले काही दिवस खूपच गैरसमज झाले ना, आणि म्हणजे बोलणं कमी आणि भांडणच जास्त होत होती। पण माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे अधिपती। पण ठीक आहे, जे झालं ते झालं। आता आपण त्याविषयी नको बोलायला। मी खूप मूर्खासारखी वागले। मी चिडले, घर सोडून गेले, इगोवर घेतली मी गोष्ट। माझी खरंच खूप मोठी चूक झाली अधिपती। मुळात मी आपलं घर सोडलं हीच माझी मोठी चूक झाली। नाही हो, तुमची काय चूक झाली? माझं बी चुकलंच। उलट तुम्हीच मला माफ करा। मान्य आहे, आमच्या मनात आईसाहेबांचं स्थान आहे ते वेगळं आहे, ते कोणी घेऊ शकत नाही। पण तुमचं जे स्थान आहे ते बी कोणी घेऊ शकत नाही। मला माफ करा। अक्षू सांग। अधिपती, आपण आई बाबा होणार आहोत। काय म्हणला? आपण आई बाबा होणार आहोत। सोपान, हा मॅडम। इकडे पण एक माळ सोड की। हा ओक बोक दिसतंय इथं। हा ठीक आहे मॅडम। आणि इथं तो आपण एक बोर्ड लावला होता, वेलकम सुनबाई, तो बोर्ड इकडे लाव। काय? ओके हा? मॅडम। चला लागा कामाला लागा। हा ताई, काय ग? ताई अगं तू का नाही उद्घाटनाला गेलीस? सुनबाईंच्या स्वागताची तयारी कोणी केली असती मग? ताई अगं त्याच्यासाठी मी हाय की, मी केलं असतं की ते। पण ताई मला तर असं वाटत होतं का तू उद्घाटनाला जायला पाहिजे होतंस आणि तुझ्याच हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होतं बघ। अरे तिकडे पण एक माळ सोड की। हा ताई अशी अशी तुला कळतं ना व ती मास्तरीन कशी वागायली? ती का नाही तुला हळूहळू समजा गोष्टीतनं बाजूला काढायला बघायला बघ, आणि तुझ्याशी गोड गोड बोलून का नाही तुझ्या हातातली सत्ता काढायला बघ, आणि स्वतःच या घाची मालकीन व्हायल्या। त्याला काय फरक पडत नाही, मालकीन होऊ दे ना आणखीन काय होऊ दे। हा आता आमचं लक्ष एकच आहे, सुनबाईनी घरला परत आलं पाहिजे आणि आमचं लग्न व्हायला पाहिजे। बाकी तोंड कमी चालव, हात जास्त चालव, लाग कामाला। आई बाबा होणार आहे। का कळलं तुम्हाला? तुम्ही सांगितलं नाही आम्हाला काय? मी घर सोडलं तेव्हाच कळलं मला। काय बाबा, मला आता कळलं तुम्ही माझ्यावर एवढं का चिडलं होतं। मला माफ करा बाबा, मला माफ करा, खरंच माफ करा। तुम्ही सांगा यासनी मला माफ करा म्हणा बाबा, खरंच नाही। आता सोडा राग प्लीज। जे काही घडलं त्या सगळ्यामध्ये माझीही चूक होती, फक्त अधिपतींची चूक नव्हती। आता आपल्याला कळलं ना बाबा। मी खरं सांगते तुम्हाला, माझा आनंद अधिपतींबरोबरच आहे, माझ्या घरी आहे। इथून पुढे आमच्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होणार नाही, माझा शब्द आहे। मास्तरीनबाई, माझा शब्द आहे। कमिटी म्हणजे कमिटी आहे आमची। हा कमिटमेंट हा तेच ते, बरोबर बरोबर। बरोबर आहे। ताई अगं आत्याचा फोन आलता। निघाली का सुनबाईला घेऊन? वय निघालेत, पण एक वेगळाच विषय झालाय। आता काय झालंय? अगं ती आई होणार आहे हे अधिपतीसने समजसने सांगून टाकलं तिनं। ठीक आहे की मग। ताई तुला काहीच नाही वाटलं? अगं ताई, आपण ही बातमी अधिपतीपासून लपवून ठेवली होती। आता कधी ना कधी त्यानं सांगायचंच होतं, आज योग्य वेळ आली होती असं समजायचं आणि पुढे जायचं। अगं पण आता पण बिन काय नाही, आता सुनबाईंच्या स्वागताची तयारी करायची। कळलं का? आईंचा फोन आला होता, ते पोचलेत। पोचले? ए शेवंता सुलभा, या ग लवकर। या सुनबाई या, सूर्यवंशींच्या घरात तुमचं स्वागत आहे। आम्हाला लई आनंद झालाय तुम्ही घरला परत आलात ते। किती छान सजवलंय मॅडम घर। वय मग
ताईनं स्वतःने समज करून घेतलंय तू येणार म्हणून. खरंच खूप थँक्यू. या आता आत या, देवीचे आशीर्वाद घ्या. तुम्हीच आमच्या देवेच आहे साहेब. सुखी राहा. तुम्ही वाकू नका, वाकू नका. या या आत या. या या. बघा आठवते का कोणी आपली आठवते तर. सावकाश बसा इथे बसा. बस तुम्ही आता इथं बसून राहायचं आणि नुसत्या ऑर्डरी सोडायच्या इथनं. काय काम करायचं नाही, काय नाही, सगळी कामं आम्ही करणार आता इथं पुढं. तर काही गरज नाही एवढी सेवा करायची. काय गरज नाही का? आधीच आम्ही तुम्हाला एवढा त्रास दिलाय मास्तरीन बाई, आता आम्हाला जरा सेवा करून दे की. खरंच तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही आम्हाला केवढा आनंद दिला ही बातमी देऊन. आई शपथ मास्तरीन बाई, आपण केवढी स्वप्न बघितली होती आपल्या संसाराची. मी तुम्हाला म्हणायचो का नाही सारखं, आम्हाला तुमच्यासारखी गोड गोड परी पाहिजे. आणि मला तुमच्यासारखा गोड मुलगा. मी तर म्हणतो आपल्या घरी पेढा आणि बर्फी दोन्ही बी संघ झाली तर लय भारी होईल. म्हणजे जुळी बाळा. दणका. काय अधिपती. तुमचे लाजणं किती दिवस झाले मिस करत होतो माहित आहे. आणि हसणं बी गोड गोड गार गार फुला त्याला मध. आणि मी हे मिस करत होते. काय? हेच गोड गोड गार गार बर ते नव्हतं करणार कोण 2-2 बाळांचं. हा आम्ही करू की मंडळी. तर मग तुम्ही फक्त आराम करायचा. आता आई साहेबांचं लगीन झालं की घरातलं अजूनच सगळे एकदम भारी होऊन जाईल, आहे का नाही? लग्नात जरा धावपळ होईल म्हणा, पण तुम्ही एका जागी बसून राहा. आम्हाला ऑर्डरी सोडा, आम्ही करू सगळं. तुम्ही घरात परत आल्यावर आमचा जीवात जीवाना माहित आहे मास्तरीन बाई. एक दिवस नव 1 तास बी तुमच्याशिवाय, हे एवढे सगळे दिवस आम्ही कसे काढले तुमच्याशिवाय तुम्हाला माहित तर आहे का? कल्पना तर आहे. मी तुम्हाला सांगतो, इथनं पुढे आमचा किती वेळ राग येऊन दे, तुम्ही आम्हाला तोंडावर बोला जे काय बोलायचं ते, पण घर सोडून जाऊ नका मास्तरीन. नाही जाणार. नाही जाणार अधिपती. तर कधीच नाही जाणार घर सोड. प्रॉमिस. प्रॉमिस. आय लव्ह यू मास्तरीन बाई. लव्ह यू टू.